वारकऱ्यांचा अवमान केल्याच्या आरोपानंतर विकास लवांडेंवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये लवांडेंना अटकही करण्यात आली। लवांडेंना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये लवांडेंनी न केलेल्या गुन्ह्याचाही उल्लेख केला। त्यामुळे पुणे पोलिसांवर पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात एक रिपोर्ट। विकास लवांडेंना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांच्या रिमांड रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत। कारण वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याच्या आरोपानंतर विकास लवांडेंना पुणे पोलिसांनी अटक केली। पण रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी लवांडेंवर आणखी एक गुन्हा नोंद असल्याचं दाखवलं। पण तो गुन्हा विकास लवांडेंनी केलाच नव्हता असं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी नजर चुकीने याचा उल्लेख झाल्याचं म्हटलंय। वारकरी संप्रदायात काही घुसखोर असल्याचं वक्तव्य विकास लवांडेंनी केलं होतं। या प्रकरणी नलिनी वायाळ यांनी 8 मे रोजी लवांडेंच्या विरोधात वाघोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। भारतीय न्याय संहितेच्या कलम 196, कलम 299 अंतर्गत पोलिसांनी लवांडेंवर गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी 21 मे रोजी वाघोली पोलिसांनी लवांडेंना अटक केली। वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याच्या आरोपात लवांडेंना 22 मे रोजी कोर्टात हजर करण्यात आलं। पण पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये विकास लवांडेंनी न केलेल्या गुन्ह्याचाही उल्लेख होता। हा उल्लेख नजर चुकीने झाल्याचा अजब दावा पुणे पोलिसांनी केला। पुणे पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये लवांडेंवर नजर चुकीने झालेला गुन्हा कोणता होता तेही समजून घेऊयात। विकास लवांडे यांच्यावर 2017 साली गुन्हा क्रमांक 32 दाखल झाला होता। मात्र पोलिसांनी त्यांच्यावर 2017 साली दाखल असलेला गुन्हा क्रमांक 33 दाखवला। 2017च्या गुन्हा क्रमांक 32 मध्ये विकास लवांडे आरोपी होते। या गुन्ह्यातून लवांडेंची निर्दोष मुक्तता झाली होती। 2017 साली दाखल झालेला गुन्हा क्रमांक 32 हा नथुराम गोडसे विरोधात आंदोलन केल्याचा होता। पण 2017चा गुन्हा क्रमांक 33 मध्ये विकास लवांडे आरोपी नव्हते। या गुन्ह्यात गौतम कांबळे नावाचे गृहस्थ आरोपी होते। गौतम कांबळेंच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केल्याचा गुन्हा होता। पण पुणे पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये गुन्हा क्रमांक 33 मध्ये लवांडेच आरोपी असल्याचं दाखवलं। पुणे पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देताना ते नजर चुकीने झाल्याचं म्हटलंय। ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतोय, हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही। ही आमची मोठी लढाई आहे। विकास लवांडेंची जी अटक आहे ती लोकशाहीची हत्या आहे, ती संविधानावर केलेला घात आहे। या आज सत्तेतल्या लोकांनी SIR करून भल्या गोष्टी करून एवढी सत्ता त्यांच्या हातात आहे। जर लोकांचं खरंच लोकांनी तुम्हाला मतदान केलंय तर मग असले उद्योग करतायत कशाला? कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवांडेंवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक केली। कुठल्याही गोष्टी नोटीस काढली नाही, कुठली विचारपूस केली नाही, डायरेक्ट त्यांच्या अटॅक केला, गुन्हा दाखल केला। संग्राम भंडारे नावाचा एक महाराज, तुम्ही त्यांची लँग्वेज पाहा ना, जो खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाचा पाईक आहे, तुकोबांचा माऊलींचा पाईक आहे, त्याच्या तोंडून असं वक्तव्य येणार नाही। त्याला कुठली कारवाई केली का? कुठलीच कारवाई नाही केली। कुठलं त्याला बोलावलं सुद्धा नाही। दुसऱ्या दिवशी ते मीडियासमोर येऊन त्यांनी भाष्य केलं। याचा अर्थ जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो। दरम्यान वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणात विकास लवांडेंना ताब्यात घेतानाचा व्हिडिओही व्हायरल झालाय। बेकायदेशीर अटक केली, खोट्या गुन्ह्यात अटक केली, मला कुठली नोटीस पोलिसांनी दिलेली नाहीये, दादागिरीने मला अटक केलेली आहे। वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळली। न्यायालयानं या प्रकरणात लवांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। विशेष म्हणजे ज्या संग्राम भंडारेंनी लवांडेंना काळं फासलं त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।